झोपेतून तिला उठवलं, तिला म्हटलं चल तयार व्हायचंय, जायचंय आपल्याला बाहेर. तर परत परत म्हणत होती कुठे जायचंय कुठे जायचंय. तिला सांगत होती म्हटलं सरप्राईज आहे तुझ्यासाठी, पण तिला खूप राग येत होता, तिला सांगत नव्हती म्हणून. तिच्या चेहऱ्यावरचा राग, किती राग आलेला आहे तिला. तिला सांगत होती की आपल्याला जायचं आहे, पण तिला फायनली सांगितलं की आपण यामध्ये जाणार आहोत. तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा, एकदम खुश झाली खूप. चला मग आता रेडी होऊन जाते जाण्यासाठी. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फौजी वाईफ निलिमा. तर आज आम्ही कुठे जात आहोत ते पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू पाहावा लागेल, स्किप न करता पहा. आणि आमची प्रिशा खेळायला कुठे जाते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि आम्ही तिथे कसं एन्जॉय करणार आहोत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही स्किप न करता पहा. आणि आपल्या चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मग भेटू. आता आम्ही कुठे जातोय ते पण तुम्ही कंटिन्यू पाहत राहा. मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे की आम्ही कुठे, कसे आणि कुठे राहत होतो. तर चला मग आता भेटते, दाखवते मी तुम्हाला आम्ही कुठे जात आहोत. तर कुठे जाते तू? इकडे सांग. खेळायला. कशावर खेळायला? यामध्ये. तिचं असतं की यामध्ये खेळायला जाते. तिला आहे ना घसरगुंडीवर खेळायचं आहे, पण तिला घसरगुंडी नाही बोलता येत, ती या म्हणते त्याला. तिला खूप मज्जा येते तिथे खेळायला. तर मला सोबत पाण्याचा जार पण घेऊन जायचं आहे, कारण आम्हाला रोज बाहेरून पाणी आणावं लागतं. आणि येतील ड्युटीवरून तेव्हा ते घेऊन येतील तिकडून, त्यासाठी मग इकडनं जाताना मी पण तिकडे पाण्याला ठेवून देणार आहे. किती भोळं असताना लहानपण. तिला फक्त सांगितलं की आपण खेळायला तिकडे जाणार आहोत, तिला फक्त या समजलं की आपण तिकडेच जात आहोत. तेव्हापासून तिचा एवढा चेहऱ्यावरचा आनंद की बापरे. तिला जेव्हा रेडी करत होती तेव्हा तिला सांगितलेलं नव्हतं की आपण कशासाठी जात आहोत. तिला म्हटलं फक्त रेडी होतो, तुला नंतरून सांगितलं. तिला एवढा राग आला तेव्हा की एकदम असा चेहरा पूर्ण उतरून गेलेला होता तिचा. आणि तिने पाहिलं असेल तुम्ही, ती रेडी होताना पण एकदम अशी नाराजमध्ये होती. आणि जेव्हा तिला सांगितलं की आपण तिथे जात आहोत, तिची एकदम स्माईल आली आणि त्याने ती एवढी खुश झाली की बापरे. मग ती घरी थांबायलाच तयार नव्हती की चल लवकर लवकर चल, संध्याकाळ होऊन जाईल, चल लवकर. खूप घाई करायला लागली. तुम्ही तर पाहिलंच असेल तिला दरवाजा वगैरे उघडताना पण खूप घाई करायला लागली. पाण्याचा जार मी पकडला होता तर मला पकडू पण देत नव्हती, तिने स्वतः जार पकडला. तिथे न्यायला पण तीच गेली, नाहीतर नाही जात बरं का ती दरवेळेस, की नाही मी नाही जात. असं खूप राग आलेला असतो तिला की नाही घेऊन जात तुम्हाला बाहेर फिरायला वगैरे. तर तिला बरं नव्हतं म्हणून घेऊन जात नव्हते, नाहीतर जसा टाईम भेटतो मला तसं मी तिला घेऊन जात असते जेव्हा कधी टाईम मिळतो. पण आता कधी पावसाचं वातावरण, पण कधी पाऊस येतो, कधी खूप गरमी होते, त्यासाठी मग मी तिला नाही आणत होते. त्याच्यानंतर तिचं पहा कुठं काय चालू असतं. आता इकडे सगळीकडे शोधून वगैरे झालं, त्यानंतर तिला फक्त तिथे दिसली फक्त आईस्क्रीमवरच येत होती परत परत, पण नाही घेतली तिला आईस्क्रीम. तिला फक्त एक कुरकुऱ्यांचं असं काहीतरी होतं पॅकेट, ते तिला आवडलं, मग तिने ते घेतलं. आता जातोय मग आम्ही. पहा किती एकदम उत्साहाने एकदम आनंदाने जात आहे ती. तिला तिथे दुकानावर ते एक भेटले होते तिथे पाण्याचे जारवाले, तर ते तिच्याशी बोलून गेले. तर ती कशी सांगत होती मला खूप आनंद होतोय तिला की आपण जात आहोत. एकदम क्विकली एकदम फास्टली चालत आहे. पहा इथे अशी आहे आमची कॉलनी. तर तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसतच असेल कसं आहे. तर आम्ही आता लवकरच पोहोचण्यात आहोत, ते तुम्हाला दिसतच असेल. तिथे आम्ही फायनली गार्डनमध्ये पोहोचलो. तर पहा ती किती एकदम खूप एक्साइटमेंट आहे तिची. तिला खूप आवडतं इथे, पण ती थोडी घाबरते पण, आणि खूप एन्जॉय करायला पण आवडतं तिला इथे. तर आता आम्ही फायनली तिथे आता इथे एंट्री झाल्या तिला विचार करते की जायचं कुठे. त्यानंतर तिला लगेच दिसलं तिचं हे आहे, म्हणजे याला हे म्हणत असते ती. तिला कितीही वेळेस सांगितलं की तिला हे आहे, पण तिला असं राहतं की वरतून असं खाली येतं एकदम ह्या करत. तर त्यासाठी मग तिला मज्जा वाटते तिथे, तिचं त्याला ह्याच म्हणत असते. पण एवढी घाबरते पण ना, तर नाही गं मी पडून जाईल, नाही गं मी पडून जाईल, एवढी हे करत होती. मला पकड, मला पकड, मी येत आहे बरं का, मला पकड. खूप रिक्वेस्ट करून सांगत होती की नाही मी नाही येत, जाऊ दे बरं का, मला पकड बरं का. पहा आली मग फायनली. म्हणजे तिला फक्त नॉर्मल हात द्यावा लागतो, नाहीतर मग ती एकदम अशी ती असं झोपल्यासारखी नाही येत, अशी पुढून येत असते. मग त्यासाठी तिला घाबरल्यासारखं होतं की मी अशी पडून जाईल असं, कारण वरतून येत असते ना म्हणून. तिला खूप आवडतं, पण इथे खूप एन्जॉय करत आहे.
तिला जर का सांगितलं की आपण तिथं जाणार आहोत की एवढी खुश होऊन जाते की बापरे, तिचा हॅपीनेस तुम्ही तिच्या चेहऱ्यावर दिसतोच आहे तुम्हाला. तर फुल एन्जॉय करत आहे ती. आता पहा एकदम मालिक आले, तिला नॉर्मल हात लावावा लागतो, नाहीतर मग ती अशी उलटी म्हणजे असं पुढे झोल टाकते, ती मागे नाही टाकत. मी तिला सांगत असते की असं मागे आपण झोल सोडायचा असतो, पण तिला नाही समजत तसं किती पण वेळेस सांगितलं तरी. आणि तिला दिसली तिथे एक मुलगी वाळू खेळताना, तिला लगेच आठवण आली की आपण बीचवर गेलो होतो तेव्हा तिकडे खेळली होती. आणि जर का आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल आणि त्यांनी तो बीचचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. आम्ही बीचवर गेलेलो होतो सगळ्या फौजी बायका, तेव्हाचा आम्ही व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे. ज्याने कोणी पाहिलं नसेल त्याने पाहून घ्या. आणि आपल्या चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथे याच्यावर तिला बसवलं, पण तिला काही एवढं एन्जॉयसारखं वाटलं नाही, कारण ती एकदम घाबरल्यासारखी होत होती. कारण ती लहान आणि मी इकडनं पकडलेलं होतं, तरी पण तिला काही एवढी एन्जॉय येत न होता तिथे. मग ती घाबरत होती की नको मम्मा मला तिथे नाही बसायचं असं. मग अजून लागली दुसरे शोधायला की कुठे जायचं असं विचार करत होती. खूप खूप म्हणजे एवढं एन्जॉय असतं तिचं की आता कुठे जायचं विचार करून करून ती चाललेलं असतं तिचं. मग म्हटली की इकडे झोक्यावर बसते, तर झोक्यावर बसते, तिला नाही बसतायत. म्हटलं तिला बसवून दिलं आणि लागले तिला झोके द्यायला. तर एकदम खुश, म्हणजे आज कितीतरी दिवसानंतर 5-6 दिवसानंतर आलेली आहे, तर तिचे खूप हॅपीनेस झालेला आहे. तर पहा मस्त एन्जॉय वगैरे करत आहे ती, एकदम फ्रेश झाली. आणि असं नाही की तिचं एका जागेवर मन लागतं. आता परत अजून मला इकडे जायचं आहे, तिकडे विचार करते ती अजून की मला कुठे जायचं आहे. आणि इथे खूप गर्दी असते. आता आम्ही लवकर आलेलो आहोत थोडे, त्यासाठी मग एवढी गर्दी नाही आहे, नाहीतर इथे खूप गर्दी असते. आमच्या म्हणजे आमचं रूम आहे ना तिकडे पण एक छोटंसं गार्डन आहे, छोटासा पार्क आहे तिथे पण असतात, पण तिथले फक्त जवळचे. आणि तिला तिथे एवढं एन्जॉय करायला नाही आवडत, कारण तिकडे गर्दी नसते. आणि थोडे जास्त आहे तिथे फक्त झोका आणि एक घसरगुंडी आहे, बस बाकीचं दुसरं काही नाही. त्यासाठी मग तिला तिथे नाही आवडत. इकडे मोठं आहे थोडंसं, त्यासाठी मग तिला इकडेच यायला आवडतं. आणि पहा याच्यावर पण बसली, याच्यावर पण तिचा तेवढाच एन्जॉय. पण तिला एका गोष्टीमध्ये असं मन भरून नाही आवडत. ती एक गोष्ट झाली की लगेच तिच्या दुसऱ्या गोष्टीचा विचार असतो की मला असं नाही असं करायचं आहे. आता म्हणत आहे की मला उभं राहायचं आहे. आता उभं राहून तिला कसं जमणार बरं का, पण तरी पण सांगत आहे की मला उभं राहू दे तू आणि मग हलव त्याला. आता पहा उभे राहून एवढी मज्जा करते तिथे की बापरे, तिचा चेहऱ्यावरचा आनंद की खूप खुश. खूप बरं वाटत नव्हतं तिला 5-7 दिवसांपासून, आता थोडं बरं वाटायला लागलं आहे. पण तरी पण अजून खूप वीकनेस आहे, जेवण वगैरे नाही करत, काही नाही, एकदम हड्डी पसली, खूप पतली. आणि आहे असं चटरपटर खायला पाहते, जेवण भाजीपोळी नाही खात. आणि असं दाखवते की बापरे, असं मागायच्या वेळेस काल पण तिने मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे एकादशीचा. त्यात तिने साबुदाण्याचे वडे पाहिजे अशी करायची. आणि खायला दिले ना टिफिनमध्ये, तर जसंच्या तसं एक किंवा एकच वडा तिने खाल्लेला असेल, जास्त काही नाही खाल्लं. याच्यात तिला बसायची एवढी की बापरे, तिथून पण येऊन ती इकडे आली. पण इकडे पण तिला एवढं एन्जॉय नाही वाटलं. ती असं गोल गोल फिरत होतं, तर असं गरगर झाल्यासारखं वाटतं ना, चक्कर आल्यासारखं. लगेच तिथं घाबरली, नको मम्मा मला इथे नाही बसायचं, रडायला लागली होती डायरेक्ट. मग अजून वापस आली, अजून वापस इथे खाली बसली. आता म्हणते की मला इथं खेळू दे. तिला म्हटलं उठ, तेव्हा मग उठली. तिला त्या दिवशीची बीचवरची आठवण येत होती, कारण इथे जसं समुद्रावर जशी वाळू असते ना, सेम त्याच टाईप इथे वाळू असते. इथं आपल्यासारखं म्हणजे फक्त गवत किंवा असं रेत वगैरे नसते किंवा माती नसते. समुद्राला जशी माती असते ना, सेम त्याच टाईपची माती इथं असते. तर पहा मी आता तुम्हाला सगळं दाखवत आहे. गार्डन इथे आम्ही बसलो होतो, ते तुम्हाला दाखवलं. त्याच्यानंतर ती याच्यावर पण बसली होती, मग ती तिथं खूप घाबरत होती. त्यानंतर इकडे सगळं दिलेलं आहे. तिथे जर का कोणी पार्कमध्ये आलं तर त्यांना बसायला सीट वगैरे पण दिलेले आहेत. आराम वगैरे करायला, जर का असं राऊंड मारायला पण येतात ना इथे, त्यासाठी मग त्यांना बसायला पण राऊंड वगैरे पण दिलेले आहेत. आता म्हणे मला अजून वापस थोडा वेळ खेळायचा आहे. तिला म्हणत होती की आता रात्र झाली, चल बेटा घरी. पण बेटा काही ऐकायला तयार नाही. अजून म्हणत होती, म्हटलं इकडनं नको जाऊ, इकडनं पडून जाशील तू. सोबत मला कुरकुरे पण घेऊन जायचे, पण देऊन गेली माझ्याकडे की मी येते आता वरतून. तेव्हा अजून वापस गेली तिथे, पण मन भरत नाही तिचं. जायच्या वेळेस तिला किती पण सांगितलं, चल बेटा आता झालं खेळून, आता आपण जाऊ घरी. आज खूप एन्जॉय करते.
त्याच्यानंतर म्हटलं आता चल, ते ऐकायला तयार नाही आहे. ती तिकडून तरी पण जाते. तिला म्हटलं मी आता जाते घरी, तू जा तिकडे, ती कशी जाते तिकडे, आणि मग येईल आता तिकडनं रडत. कारण तिला जर का नाहीच म्हटलं की आपण चल बेटा जायचंय घरी, तर मग ती तयारच नसते. तिला पहा किती राग आलाय, म्हणजे यायच्या आधी पण तिला राग की मला नाही घेऊन जात, आणि तिला बोलली फक्त की आपल्याला जायचं आहे तेवढंच सांगितलं, त्याच्यावरनं पण राग, आणि आता घरी जायचंय सांगितलं त्यावरनं पण तेवढाच राग. पहा किती संताप येतोय. ते नाही जाते तू कशाला घेऊन जाते मला, ते नाही जाते ते कशाला घेऊन जाते मला, सारखं तिचं तेच. पहा एकदम खूप राग येतोय तिला. जायचं रस्ता आमचा कुठे आहे आणि कुठे जात होती, नको तिकडे नाही जायचं आपल्याला, इकडचा आहे आपला रस्ता, अशी करत करत. इथे पण पहा एकदम लाईट वगैरे, इथं पण सगळे सीट वगैरे आहेत बसायला, जे की मी सकाळी प्रिशाला बस स्टॉपला सोडायला येते, म्हणजे तिला स्कूलला जायचं असतं तेव्हा मी तिला ड्रॉप करायला येते ना, हेच ते स्टॉप. तर तिथे खूप बसायला वगैरे खूप सीट दिलेले आहेत, म्हणजे असं फिरायला वगैरे जर का आले आणि आपण जर का दमलो तर मध्येच खूप बसायला सीट वगैरे दिली आहे. तुम्ही पाहिलं असेल माझ्या तिच्या व्हिडिओमध्ये, मी जेव्हा तिचा स्कूलचा फर्स्ट डेचा अपलोड केलेला आहे त्यात दिसेल, नाही तर त्याच्यानंतर जेव्हा केव्हा अपलोड केलेला आहे ना त्याच्यात पण दिसेल तुम्हाला. तर आता आम्ही फायनली घरी जात आहोत. कसा वाटला व्हिडिओ ते पण कमेंट करून नक्की सांगा, आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आता नेक्स्ट